तर वेलकम बॅक गाईज. आज आपण घरी यम्मी आणि टेस्टी मंचुरियन बनणार आहे. त्यासाठी अद्रक, लसूण आणि मिरच्यांची पेस्ट बनवून घ्यायची. थोडंसं तुम्ही जिरा आणि पाहिजे असेल तर कोथिंबीर पण टाकू शकता. बारीक सगळं खिसून घ्यायचं आहे. तर पण मी पत्तागोबी चिरून घेतली कारण नंतर त्याला पाणी सुटतं, आणि मी गाजर पण खिसून घेतलेलं होतं. पत्तागोबीला पाणी ह्यामुळे सुटतं कारण आपण त्याच्यात मीठ घालतो ना, तर त्यामुळे पाणी सुटतं. तर त्याच्यामुळे पत्तागोबी मला तरी वाटतं कापून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला कॉर्नफ्लॉवरच्या मदतीनेच पूर्ण पीठ मळायचे, म्हणजे एकदम उंडा बनवल्यासारखं बनवायचं आहे. तर त्यामुळे कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण एकदम नीट टाकत चला, कारण मीठ टाकल्यानंतर पत्तागोबीला तुम्ही बघू शकता खूप पाणी सुटतं. त्यानंतर बॉल्स बनवून घ्यायचे आहे आणि एकीकडे तेल पण फ्राय म्हणजे बॉईल होण्यासाठी ठेवायचं आहे. त्याला एकदम छान उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर पूर्ण बॉल्स फ्राय करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कसे गोल्डन अँड ब्राऊन हे झालेले आहेत बॉल्स. ते क्रिस्पी होतात म्हणून. सो शी इज माय मॉम. हाय मॉम. तर ही होती माझी मम्मा. तर ते मम्मानी मला फक्त फ्राय करण्यासाठी हेल्प केली, कारण मला जास्त टाईम लागतो, त्याच्यामुळे तिने करून दिले मला बॉल्स फ्राय. त्याच्यानंतर आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य म्हणजे बारीक लसूण, कांदा आणि शिमला मिरची. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही टाकायचं असेल टाकू शकतात तुम्ही. सोया सॉस आणि केचप घेतलेला आहे मी. आणि आता हे बाउलमध्ये मी कॉर्नफ्लॉवरचं पाणी बनवून घेतलं आहे. याच्यात मी ते मिरच्यांची पेस्ट ठेवली होती ना, म्हणून ते ग्रीन दिसतं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इथे माझ्या मम्माने माझा एक व्हिडिओ घेतला मी ग्रेव्ही बनवताना, आणि ॲज युजल माझी बडबड चालूच होती. मी म्हणजे की नाही काही बनवत असताना पण कंटिन्यू की हां मी व्लॉगमध्ये हे बोलेल, मी व्लॉगमध्ये ते बोलेल. माझं असं काही ना काहीतरी चालू असतं. मी खूप बडबड करत राहते, आणि तुम्ही प्रोसेसकडे पण बघत राहा मी कसं करते आहे. त्याच्यानंतर 1 टीस्पून सोया सॉस टाकलेला आहे, आणि त्याला पण एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी की नाही थोडंसं विनेगर पण ॲड केलं होतं 1 टीस्पून, कारण मला जास्त स्पायसी खायला आवडतं. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता किंवा तुम्ही स्किप पण करू शकता. म्हणजे ग्रेव्हीमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात तुम्ही ॲड करू शकता, असं काही हे नाही आहे. आणि चुकून ओरिगॅनो माझ्याकडनं थोडं जास्त पडलं होतं, बट टेस्टमध्ये काहीच नाही, एकदम भारी झालं होतं सगळं. आणि कॉर्नफ्लॉवरचं पाणी ना ते थोड्या वेळाने हळूहळू घट्ट होत राहतं. तर त्याला छानपैकी मिक्स करत राहायचं आणि त्याच्यात पाणी ॲड करायचं आहे आपल्याला, म्हणजे एवढं करूनच ठेवायचं नाही आहे. तुम्हाला जेवढं ग्रेव्हीचं प्रमाण हवं असेल ना, तर तुम्ही थोडंच त्याच्यापेक्षा जास्त पाणी ॲड करा, कारण ते ना घट्ट ऑटोमॅटिक थोड्या वेळाने होतं. आणि इन केस जर घट्ट नसेल झालं तर तुम्ही थोडं अजून पाण्यात कॉर्नफ्लॉवर ॲड करा, अजून छान पेस्ट बनवा. आणि तुम्ही बघू शकता आपले मंचुरियन रेडी आहेत. एकदम छान झाले होते. तुम्हाला आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.